नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल की बांधकाम कामगारांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आली आहे. सरकारने एक नवीन जी-आर जाहीर केला आहे. त्यानुसार बांधकाम कामगाराला पहिले पेटी भांडे भेटायचे ना, आता त्याच्यासोबत त्याला हे वॉटर प्युरिफायर, ही चटई, हे शॉल, हे सगळ्या गोष्टी अजून भेटणार आहे. जवळपास 10 नवीन गोष्टी भेटायला आहेत. तर तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत ते त्याला सांगू. तर हे बघा, याच्यामध्ये दिलेत ह्या वस्तू आहेत. पत्र्याची पेटी भेटायली, नंतर प्लास्टिकची चटई, धान्य साठवण कोटी 25 किलोची क्षमता आहे त्याची, नंतर धान्य साठवण कोटी दुसरी ती 22 किलोची क्षमता, नंतर एक बेडशीट, एक चादर, एक ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी डब्बा, नंतर चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा, नंतर आहे वॉटर प्युरिफायर. बघा, इतक्या वस्तू आता ह्या नवीन जी-आरमध्ये आलेल्या आहेत. आता इतक्या तर द्यायला समजा, पण आता हे आता फ्रीमध्ये भेटणार. आता सरकार तर फ्रीमध्ये देणार आपल्याला प्रॅक्टिकल विचार केला तर, पण आता आपल्यापर्यंत ती वस्तू त्याची किती कॉस्ट ठरते ते आपल्याला माहीत नाही. आता बघा, तसा विचार केला तर आपल्याला पेटी भांडे बी फ्रीमध्ये सरकार देईल, पण आपल्याला फ्रीमध्ये भेटायला का? आपल्याला भेटेल तर आपल्या एजंट लोकांना 1000-1200 मिनिमम रुपये द्यावंच लागेल. भांड्याला, पेटीला 1000, भांड्याला 1000, 2-1000 रुपये जाईल आपली. तशीच आता हे जरी आपल्याला फ्रीमध्ये देत असले सरकार, तर आपण फ्रीची अपेक्षा करणं चुकीचं आहे सध्याला. आजकाल ही जी बांधकाम कामगाराची जी बी योजना आहे ना सरकारनं चालू केलेली, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठा घोटाळा ह्याच योजनेमध्ये व्हायला आहे. लोकांना फ्री म्हणून लोकांकडून प्रत्येक लेवलला पैसे घ्यायलेत. बघा, लेबर कार्ड काढायला सुद्धा 1,500 रुपये लागलेत, मिनिमम 1000-1,500 रुपये घ्यायलेत. नंतर पेटी घेताना पैसे द्यावं लागलेत, भांडे घेताना पैसे द्यावं लागलेत. तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म जरी भरायचा असला, भरताना तर 100-200 रुपये घेतातच. नंतर जी बी स्कॉलरशिप येईल त्याच्यामध्ये 20%, 30% अशा कमिशन एजंट लोक घ्यायलेत. ते आता ही सध्याची परिस्थिती. म्हणून आता हे आता भेटायला तर प्रॅक्टिकल बरोबर आहे तुमचं, नवीन जी-आर आला हे. पण बघा, मला व्यक्तिगत याच्यावर विश्वास काय म्हणा, भेटणार आहेच मान्य करू, तसं काही नाही असं की भेटणार नाही. पण फुकट काही भेटणार नाही. फुकट भेटण्याची अपेक्षा बंद केली पाहिजे आपण, कारण की आता सध्याची वास्तुस्थिती तशी झाली आहे. बघा, हे काय लिहिले आता या नवीन 10 वस्तू मोफत मिळणार. आपण लिहिले मोफत मिळणार, म्हणजे सरकार मोफत दिले, पण ॲक्च्युली आपल्याला कॉस्ट पडतीच. प्रत्येक वर्षी रिन्यूअल आपल्याला करायचं, लेबर कार्ड रिन्यूअलला 700-800 रुपये घेतात. नवीन एखाद्याला काढायचे त्याला 1,500 रुपये लागेल. म्हणून सध्याला फ्री काहीच नाही. करायचं तर आपण करणार असाल बघा. पण तरी विचार केला समजा, आता आपल्याला ह्यात किती रुपयाला पडेल, आता एजंट किती घेतील त्याचं अजून तर काय माहीत नाही, कारण की आलंच नाही कोणाला. तर तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की सध्याला काय चालू आहे, नवीन जी-आर काय आलं आहे. आणि काय प्रश्न असला तर विचारा कमेंटमध्ये, तुम्हाला सांगतो उत्तर मी. चला, भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये.